अय अरे एवढ्या रात्री पिकअप कशी एवढी पब्लिक काबर उभी कोणाचे भांडणं झाली कशाला एवढी गँग आली बघा बरं. अय आणि हा आपला मोहन लालपरीच्या बॅगेट व्हायच्या कप्प्यांमध्ये काबर जाऊन झोपलाय काय गुन्हा केला निधी येऊन लपलाय असा. पुढचे वाकडे वाकडे पळून राहिले. तर निखिल सदगीर आणि निखिल सदगीरच्या सगळ्या मित्रांना आज जायचं होतं फेरीला त्यासाठी सगळे जमले होते आपल्या गावात. सगळ्यांचे जेवण वगैरे करून त्यांना येता येता डायरेक्ट जागेवर वाजले जा चायला म्हणलं आता जायचं कशाने. अय अरे म्हटलं जायचं नंतर बघू आधी फोटो बिटो काढून घेऊ चायला फोटो काढायच्या लायकीचे नाही आखी दलिंदर निसते कागद आहे. तर पिकअप वाल्यासोबत काही भांडण नव्हते झाले मित्रांनो आपल्याला जायला गाडीच नव्हती तर मग शोरला फेरीला त्यासाठी त्याला थांबवलं होतं त्याला म्हणत होतं नेऊन सोडा आम्हाला इकून तिकून तो हा म्हणला मग काय बसली सगळी गँग पिकअप मध्ये आयला बसले ना गप्प नाही बसती मोकार कागद आहे सगळे. तुमचे मित्र आहे का असे कमेंट करून सांगा बरं. आणि हा श्रावणामध्ये फेरीला गेले की नाही ते पण सांगा बरं का. पिकअप वाल्याने जर काही त्र्यंबकला नाही सोडलं नाशिक मध्ये आणून सोडलं नाशिक मधून लालपरीत बसलो तिथं एवढी गर्दी बाबा म्हणलं कशाला आलो इथं. आपला मन भाऊ डायरेक्ट बॅगेट व्हायच्या कप्प्यात जाऊन झोपला होता चायला म्हणले याला खरंच कुठं न्यायच्या लायकी तिकीट वाचवले तो पण काय करणार बिचारा गर्दी तेवढी तर पाय ठेवायला जागा नव्हती त्याच्यामुळे मस्तपैकी आरामात झोपला होता वरती जाऊन. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरला पोहोचलो दर्शन वगैरे घेऊन फेरीला सुरुवात केली. 2-3 तास तर मस्तपैकी गाणी बिणी वाजवत चालले होते. 2-4 तासानंतर पोरांना कळालं भाऊ फेरी काय रात्री डायरेक्ट फेगडे तिकडे पाय टाकीत चालले होते बघा कसे. म्हटले पुढच्या वर्षी येतील म्हणून काय वाटत नाही बघा किती हाल झाले. एक तर गर्दी एवढी डायरेक्ट चालता येत नव्हतं आणि त्यात रस्ता एवढा भारी डायरेक्ट पाय सुजून गेलते पोरांची. आपला आर्यन बघा बरं काय म्हणतोय झिरो तक नाही मार पद्धतशीर ना पुढचे वाकडे वाकडे पळून राहिले. फेरीला चालून चालून रात्रीचा दिवस कच झाला तेच कळालं नाही पण मग वातावरण बघा किती भारी होतं सकाळचं. कोणी येईल का नाही काय माहित नाही पण आपला गणिवाई 100% पुढच्या वर्षी येतो का नाही काय माहिती बघा काय म्हणतोय. पोरांना असं चालतं कधी फेरी संपल आणि कधी मी घरी जाऊन झोपल. घरी तर नाही जाऊन झोपले पण मग इथंच लालपरीतच झोपले जात जाता. फेरीला चालताना ते एवढे हाल झाले तुम्ही बघितलेच पण मग घरी आल्यावर त्यांचे किती हाल झाले बघायचं तुम्हाला. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करा मिस्टर निकला फॉलो करा आणि चला.